जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा हिरावलेला आहे। त्यामुळे शेतकरी आता हतबल झालेला आहे। त्यामुळे सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांची। माझ्यासोबत हे विरेगाव येथील शेतकरी आहेत। दादा, तुमच्या हातात सोयाबीन आहे, सोयाबीन आहे। किती भाव येणार या सोयाबीनला? याला काय येणार आहे आता? सगळं कोंब फुटली त्याला, सगळे कोंब फुटली त्याला। याला काय भाव येणार आहे आता याला? कसा पाऊस होता तू? याला पाऊस असा मुसळधार पाऊस होता, ढगफुटी सारखा। सगळं आतूनात पाणी होतं, पाणी झालेलं होतं शेतामध्ये। जवळजवळ 2 परस पाणी होतं इथं। दादा, मला सांगा की आता हे सोयाबीन आहे, माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे, हे पाहून घ्या। दादा, मला सांगा की काय वाटते तुम्हाला, किती नुकसान झाले तुमच्या भागामध्ये? जवळपास 100% नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, फळबागायतीमध्ये मोसंबी असेल, द्राक्ष असेल, बऱ्याच प्रमाणामध्ये फळबागायत आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमची शासनाला एक विनंती आहे की जवळपास कमीत कमी 50,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला अति तातडीची मदत आम्हाला पाहिजे, म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। सरसकट पंचनामे करून सर्वांना आर्थिक मदत कशी देता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे। आपल्यासोबत वयोवृद्ध बाबा आहेत। बाबा, कसा पाऊस होता आतापर्यंत? याच्या आधी कधी असा पाऊस झाला होता का? नाही सर, सगळं पाऊस पडत आहे। एक दिवस खाली गेला नाही, रोज पाऊस। आता पाऊस पडून पडून आता हे शेंगा आहे, हे शेंगा आता जर सगळं पडलं म्हणजे फटाफट फुटणार आहे, काही राहणार नाही त्याच्यात। बरं, मला सांगा की आता माझ्या हातातले सोयाबीन आहे, किती भाव येईल बरं याला? सोयाबीनला भाव तर सोडा सर, पण हे सोयाबीन काढायलाही महाग आहे। आणि सोयाबीन म्हणजे काढणं तर मंजुरा बी महाग, याला मंजुराला पैसे देणं पण महाग आहे। आणि सोयाबीन आणि कापूस तर सोडा जवळपास जमीन पण सगळी खरडून गेलेली आहे। त्याच्यामुळं ही जमीन कमीत कमी 2 ते 3 वर्ष नापीक अशी झालेली आहे। बरं दादा, मला सांग की सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या? सरकारनं कमीत कमी आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी असं द्यावा, कारण जमिनीमध्ये पूर्ण खड्डे झालेले आहेत। ही 2-3 वर्ष आमच्या कशीच कामी येत नाही, त्यामुळे आमचं अतोनात तिथं परत 2 परस असं पाणी होतं कल्याणी नदीचं। त्यामुळे सरकारनं आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी असं अनुदान द्यावं। तुम्ही काय म्हणाल, सरकारला काय विनंती कराल आणि किती नुकसान झाले तुमचं? नुकसानाचं गणितच लावता येत नाही सध्या। तुम्ही मालाकडे बघा आणि जमिनीकडे बघा आणि शेतकऱ्याच्या व्यथा बघा। आता यांनी सोयाबीन पेरलंय, यांच्या सोयाबीनला अक्षरशः जे 20,000 रुपये खर्च आला, तो आज 1 रुपये खर्च इथं निघत नाहीये। हेक्टरी 50,000 रुपये जरी दिले ते आज कमीच आहे। आपण जर बघितलं तर हे विरेगावचं क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभा आहेत त्या ठिकाणी गुडघ्याच्या वर पाणी जे आहे ते या ठिकाणी होतं आणि त्यामुळं हे सगळं सोयाबीन जे आहे ते पूर्ण सडून गेलेलं आहे। त्यामुळं सरकारनं तातडीनं सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।